संजय राऊत रोज सकाळी येतात आणि सत्ताधाऱ्यांना डेली डोस देतात. आजही राऊतांनी त्याच भाषेत भाजपचा जोरदार समाचार घेतला. अंधभक्तीत बुडालेल्या तरुणाईवर राऊतांनी जोरदार प्रहार केलाय. त्याच राऊतांच्या आजच्या एका एक्स पोस्टनं सध्या जोरदार राजकीय राडा सुरू झालाय. कारण राऊतांनी भारतीय युवकांचा उल्लेख थेट मंद असा केलाय. त्यामुळे आता शिंदेंचा गट आणि भाजपा सध्या जोरदार आक्रमक झाली आहे. हा वाद नेमका काय? राऊत भारतीय युवकांना मंद का म्हणाले? काय आहे हे सगळं प्रकरण ज्यावरून एवढं राजकीय वातावरण तापलंय? पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली प्रणकर. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नेत्यांमधील शब्दयुद्ध आणि सोशल मीडियावरील वाद प्रतिवाद नवीन नाहीयेत. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नवनाथ बन यांच्यात उफाळलेला ताजा वाद आता एका अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन पोहोचलाय. हा वाद केवळ दोन राजकीय पक्षांमधील चिखलफेक उरलेला नाहीये. त्याला थेट देशातील युवा पिढीची अस्मिता, राष्ट्रभक्ती, जागतिक विचारसरणी आणि धार्मिकतेचं स्वरूप प्राप्त झालंय. खासदार संजय राऊत यांनी रशियन क्रांतीचे जनक व्लादिमीर लेनिन यांच्या एका विधानाचा हवाला देत भारतीय तरुणांच्या विचारसरणीवर केलेल्या एका टिप्पणीमुळे या वादाची ठिणगी पडली. त्याला नवनाथ बन यांनी अत्यंत आक्रमक उत्तर दिल्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं असून दोन्ही बाजूंचे समर्थक आमने सामने आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात खासदार संजय राऊत यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे झाली. आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि उपरोधिक शैलीत वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राऊत यांनी सर्व भारतीयांना उद्देशून एक संदेश लिहिला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांनी विचार करण्याची क्षमता नष्ट करा, असं व्लादिमीर लेनिन यांचा कोट आहे. या विधानाचा संदर्भ जोडत त्यांनी कंसात पुढे अत्यंत गंभीर टिप्पणी केली की सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. जय श्रीराम. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली. देशातील तरुणांना थेट भरकटलेला आणि मंद बुद्धीचा म्हणणं आणि त्यासोबत हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या जय श्रीराम या घोषणेचा नकारात्मक जोड देणं अनेकांना रुचलं नाहीये. राऊत यांचा रोख प्रामुख्यानं सत्ताधारी भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या तरुणांवर होता. परंतु त्यांनी वापरलेले शब्द हे संपूर्ण तरुण वर्गाचा अपमान करणारे ठरले असा सूर उमटू लागलाय. संजय राऊत यांच्या या विधानाला भाजपचे नेते नवनाथ बन यांनी अत्यंत टोकदार शब्दात प्रत्युत्तर दिलंय. बन यांनी आपल्या उत्तरात लिहिलंय की जनाब संजय राऊतजी, लेनिनचं कोट शोधताना तुम्ही इतके गुंग झालात की भारतीय युवक काय करत आहेत हेच विसरलात. ज्यांना तुम्ही मंद म्हणता तेच युवक आज स्टार्टअप उभारतायत, चंद्रावर मोहिमा पाठवतायत, देश चालवतायत, सीमेवर उभं राहतात आणि मतदानातून तुमच्यासारख्या लोकांना वास्तवही दाखवतायत. बन यांनी आपल्या उत्तरातून भारतीय तरुणांनी गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा पाडाच राऊतांसमोर वाचला. तंत्रज्ञान, उद्योग, अंतराळ संशोधन, देशाचं रक्षण आणि लोकशाही प्रक्रिया या सर्वच पातळ्यांवर तरुण आघाडीवर असताना त्यांना मंद म्हणणं हा केवळ राजकीय द्वेष आहे, असं बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन यांनी आपल्या उत्तरात संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांवर आणि त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेच्या स्वरूपावरही थेट भाष्य केलंय. त्यांनी पुढे लिहिलंय की खरं तर युवकांची विचार करण्याची क्षमता संपलेली नाही, फक्त दररोज सकाळी उठून नैराश्य विकणाऱ्या राजकारणाकडे त्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. तरुण पिढी आता अशा नकारात्मक राजकारणाला कंटाळली आहे. ती विकासाच्या आणि प्रगतीबद्दल बोलणाऱ्या विचारांकडे आकर्षित होते आणि म्हणूनच ते राऊत यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करतायत असा टोला लगावलाय. तरुणांची विचार करण्याची क्षमता नष्ट झाली नाहीये, ती अधिक प्रगल्भ झाली आहे आणि म्हणूनच ती अशा प्रकारच्या जुनाट राजकीय अपप्रचाराला बळी पडत नाहीये, असा युक्तिवाद बन यांनी केला. या वादातील सर्वात संवेदनशील भाग म्हणजे जय श्रीराम या घोषणेचा झालेला वापर. संजय राऊत यांनी तरुणांना भरकटलेलं म्हणताना जय श्रीराम या घोषणेचा जो उपरोधिक वापर केला होता त्याचा नवनाथ बन यांनी समाचार घेतलाय. बन यांनी लिहिलंय की आणि हो,
जय श्रीराम लिहिल्यामुळे युवक भरकटले असं म्हणत असाल तर भारतात रामाचा जयघोष हजारो वर्षापासून आहे. तुम्ही मात्र अद्याप भरकटलेले आहात, कारण तुम्हाला अजूनही मॉस्कोच्या सावलीत भारत दिसतो. या विधानातून बन यांनी राऊत यांच्यावर थेट वैचारिक हल्ला चढवला. शिवसेना उभाटा गट आता डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली गेल्याचा आरोप भाजप सातत्यानं करत आलाय. राऊत यांनी रशियन कम्युनिस्ट नेते लेनिन यांच्या विचारांचा आधार घेतल्यामुळे बन यांनी त्यांना मॉस्कोच्या सावलीत भारत दिसणारा नेता अशी उपाधी दिली आहे. भारताची संस्कृती रामाच्या नावाशी जोडलेली आहे आणि तरुण जर त्या संस्कृतीचा अभिमान बाळगत असतील तर ते भरकटलेले नसून आपल्या मुळांशी जोडलेले आहेत असं बन म्हणाले. शिवसेना उभाटा आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले आहेत. शिवसेना उभाटा गटाच्या समर्थकांनी संजय राऊत यांच्या विधानाचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मते राऊत यांचा उद्देश देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि तरुणांमध्ये पसरत चाललेली धार्मिक कटुता याकडे लक्ष वेधण्याचा होता. सत्ताधारी पक्ष तरुणांना मूळ मुद्द्यांपासून भरकटवून धार्मिक ध्रुवीकरणाकडे नेतंय आणि तरुण पिढी रोजगाराचा विचार करण्याऐवजी अंधभक्तीत गुंगत चालली आहे. हाच लेनिन यांच्या विधानाचा आजच्या काळातील संदर्भ होता असा युक्तिवाद उभाटा गटाकडून केला जातोय. राऊत यांनी संपूर्ण तरुण पिढीला मंद म्हटलं नाहीये. जे तरुण अंधपणे सत्ताधाऱ्यांच्या अपप्रचाराला बळी पडत आहेत त्यांच्या विचारक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय असं स्पष्टीकरण त्यांच्या समर्थकांकडून दिलं गेलं. भाजप नेत्यांच्या मते संजय राऊत हे सातत्यानं हिंदू सण, परंपरा, धार्मिक घोषणांचा अपमान करत आले. राम मंदिराच्या उभारणीनंतर आणि देशात सांस्कृतिक पुनरुत्थान होत असताना राऊत यांना पोटसूळ उठलाय आणि म्हणूनच ते जय श्रीराम म्हणणाऱ्या तरुणांना मंद आणि भरकटलेले म्हणतायत असा आरोप भाजपनं केलाय. भारताचा तरुण आज जागतिक स्तरावर देशाचं नाव रोशन करतोय. जगातील सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था भारतात उभी राहते, ज्याचं नेतृत्व तरुण करतायत. इस्रोच्या चांद्रयान आणि सूर्य मोहिमांमध्ये तरुण शास्त्रज्ञांचं योगदान मोलाचं राहिलंय. अशा हुशार, कष्टाळू आणि महत्वाकांक्षी तरुणांचा अपमान केवळ आपल्या राजकीय अपयशामुळे करणं राऊत यांना शोभत नाही, अशी टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. हा वाद आता महाराष्ट्राच्या आगामी राजकीय गणितांवर आणि निवडणुकीच्या वातावरणात परिणाम करण्याची शक्यता वर्तवली जाते. तरुण मतदार हा कोणत्याही निवडणुकीत अत्यंत निर्णायक घटक आहे. देशातील आणि राज्यातील तरुण वर्ग सध्या तंत्रज्ञान, रोजगार, विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित करतोय आणि अशा परिस्थितीत तरुणांनी एखाद्या नेत्याच्या अंधभक्तीत गुंतून न जाता आपल्या भवितव्याचा विचार करण्याची गरज असते. या वादाच्या निमित्तानं डावी विचारसरणी विरुद्ध उजवी विचारसरणी हा जुना संघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं समोर आलाय. एकेकाळी कम्युनिस्ट आणि डाव्या चळवळींचा तीव्र विरोध करणाऱ्या शिवसैनिकांचे नेते आज लेनिनच्या विचारांचे दाखले देत आहेत. यावरून भाजपनं शिवसेनेच्या बदललेल्या वैचारिक भूमिकेवर बोट ठेवलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांपासून उभाटा गट दूर गेलाय आणि तो आता काँग्रेस आणि डाव्यांच्या विचारसरणीत विरघळलाय. हा आरोप सिद्ध करण्यासाठी भाजपला राऊत यांच्या या पोस्टमुळे मोठं कोलीतच मिळालंय. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दोन्ही नेत्यांच्या पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यावर लाखो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. तरुणांमध्ये सुद्धा यावरून दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. काही तरुण राऊत यांच्या बेरोजगारी आणि सरकारी धोरणांवरील टीकेचं समर्थन करतायत, तर काही भाजप समर्थित तरुण आपल्या बुद्धिमत्तेचा आणि जय श्रीराम या घोषणेचा अपमान झाल्याच्या भावनेतून राऊतांवर संताप व्यक्त करतायत. हा वाद येत्या काळात अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत, कारण दोन्ही बाजूंपैकी कोणीही मागे हटायला तयार नाहीये. संजय राऊत यांच्या एका विधानामुळे सुरू झालेलं हे शाब्दिक युद्ध आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या वैचारिक संघर्षाचं रूप धारण करून बसलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.